आणि जर आपल्याला कळ्या अजून जास्त इंडिकेट करायच्या असतील तर टूथपिक घेऊन थोडासा कळ्यांना शेप द्यायचा, म्हणजे आपल्या कळ्या उठून दिसतील. बाप्पा मला म्हणाले, मला फक्त उकडीचे मोदक नको बरं का, मला थोडे क्रिस्पी सुद्धा हवे. आणि त्यांच्यासाठी मी खास करतेय तळणाचे मोदक. आणि असे खुसखुशीत मोदक बाप्पांना तर आवडतातच, पण आमच्या घरच्यांना आणि मला सगळ्यांना खूप आवडतात. हे मोदक करताना आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. जर आपल्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊत. ह्याच्यामध्ये आपल्याला आपण हवा तेवढा रवा घ्यायचा. आता आपल्याला मोठे मोदक करायचे, छोटे मोदक करायचे, ज्याप्रमाणे तुम्हाला मोदक करायचे त्याप्रमाणे क्वांटिटीमध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे. त्याचं असं मोजून मापून काहीही नाहीये. आता त्याच्यामध्ये आपल्याला मोहन घालायचं. असं मध्ये आपण खड्डा करूत आणि त्याच्यामध्ये आपण मोहन घालूत. हे तुम्ही तेलाचं, तुपाचं, कशाचंही मोहन घालू शकता. तर मोहन किती घालायचं ह्याच्यामध्ये तर तुम्हाला सांगते. यामध्ये मोहन आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे. पहिले मी 3 टेबलस्पून मोहन टाकलं, म्हणजेच तेल टाकलं. त्यानंतर 2 टेबलस्पून तेल टाकलं. ते संपूर्ण रव्याला चोळून घेतलं. चोळून घेतल्यानंतर पाहिलं की आपली मूठ बसते की नाही. म्हणजे तो रवा आपण मुठीत घ्यायचा, घट्ट मूठ बंद करायची आणि उघडायची. जर तो रवा मोकळा झाला तर आपल्याला थोडंसं तेल अजून घालावं लागेल. रव्याची मूठ काही बसली नाही, रवा पूर्णपणे मोकळा झाला. मग त्यामध्ये आपण आता अजून 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकूत. हे तेल पूर्ण रव्याला परत एकदा चोळून घेऊत आणि परत एकदा चेक करूत की आपली मूठ बसते की नाही. बघा आता मूठ व्यवस्थित बसतीये. यामुळे काय होतं की आपले जे मोदक आहेत हे अतिशय खुसखुशीत होतात. दूध हे आपल्याला रूम टेम्परेचरचं घ्यायचं. थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि हे तिंबून घ्यायचं. या प्रकारे आपण हा उंडा तिंबून घेऊत. जास्त घट्ट पण नको आणि जास्त मऊ पण नको. आपण हा उंडा 15 मिनिटं झाकून ठेवू. रवा भिजेपर्यंत आपण मोदकाचं सारण तयार करून घेऊत. सारण तयार करण्यासाठी खोबरं घेतलं, त्याचे तुकडे करून घेतलेत. ह्याच्यामध्ये सुकलेलं खोबरं घेतलं. याप्रमाणे एकदम बारीक असं खोबरं मिक्सरमध्ये होतं. आपण खिसल्यामुळे एवढं असं बारीक होत नाही बघा. वाटीने मोजून घेऊ. 1.5 वाटी खोबऱ्याचा खीस आणि 1 वाटी हा गूळ घेतला आहे. जर गोड जास्त पाहिजे असेल तर आपण ह्याच्यामध्ये जास्त गूळ घेऊ शकतो. म्हणजे 1 वाटीपर्यंत गूळ घेतला तरी सुद्धा चालू शकतो. खोबऱ्याच्या खिसामध्ये आपण गूळ मिसळून घेऊ. यामध्ये खसखस आणि विलायची पावडर टाकून आणि व्यवस्थित मिसळून घेऊत. आपल्याला आता 21 मोदक करायचेत, तर 21 गोळे तयार करून घेते. या प्रकारे हे गोळे आता सगळे एका आकाराचेच करून घ्यायचेत. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हातावर त्याची पातळ पारी करून घ्यायची. ही पारी लाटून केली तरी सुद्धा चालू शकते. ही पारी जास्त जाड पण नको, जास्त पातळ पण नको. 2 बोटांच्या चिमटीत धरून पारीला कळ्या पाडून घ्यायच्या आणि एक वाटी तयार करायची. या वाटीमध्ये जे आपण नारळाचं सारण तयार केलेलं आहे ते सारण भरायचं. हे सारण आतमध्ये थोडंसं दाबून घ्यायचं. चमच्याने किंवा आपल्या बोटाने दाबून घेतलं तरी सुद्धा चालेल. आणि हलक्या हाताने आपल्याला ही वाटी बंद करायची आहे. ही वाटी अशी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बंद करायची आणि वर एक टोक येऊ द्यायचं, जे मोदकाचं टोक आहे. आणि हलक्या हाताने हा आपला मोदक तयार झाला. हा असाच मोदक सुद्धा चालतो. आणि जर आपल्याला कळ्या अजून जास्त इंडिकेट करायच्या असतील तर टूथपिक घेऊन थोडासा कळ्यांना शेप द्यायचा, म्हणजे आपल्या कळ्या उठून दिसतील. व्हिडिओमध्ये दाखवलं त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. याच पद्धतीने आपण सर्व मोदक करून घेतलेत आणि उरलेलं जे पीठ होतं त्याच्या आपण करंज्या करून घेतल्यात. तेल चांगलं तापल्यानंतर मध्यम आचेवर हे सर्व मोदक
अगदी खरपूस सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. बघा, गणपती बाप्पासाठी बनवलेले मोदक किती सुंदर झालेत. सुंदर तर झालेच आहेत, त्याबरोबर ते चविष्ट आणि खुसखुशीत सुद्धा झालेत. आता नक्कीच गणपती बाप्पा खूप खुश होतील. गणपती बाप्पा मोरया.